नमस्कार, बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. टेस्लासह जगातील इतर नामांकित इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी भारतात यावं यासाठी केंद्र सरकारने ई वाहन धोरणाला मंजुरी दिली आहे. तसेच परदेशातल्या कार उत्पादक कंपन्या भारतात आल्यास मेक इन इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन मिळून इथल्या तरुणांना रोजगार मिळू शकेल. तसेच स्पर्धा वाढल्याने किफायतशीर दरात इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध होतील. तसेच कच्च्या तेलाची आयात कमी होऊन व्यापारी तूटही कमी होईल आणि देशाला त्याचा फायदा होईल. आता बातमी इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भातली. इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा भारतीय स्टेट बँकेला फटकारलंय. इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात कुठलीही लपवाछपवी करू नका, येत्या 21 तारखेपर्यंत संपूर्ण माहिती सार्वजनिक करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने SBIला दिलेत. तसेच SBIने दिलेली माहिती निवडणूक आयोगालाही त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FPIsनी मार्च महिन्यात सुमारे 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर्स आणि बॉन्ड्समध्ये केली आहे. FPIsनी 40,710 कोटी रुपयांचे शेअर्स आणि 10,383 कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केलेत. शेअर बाजारात स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांचे शेअर्स 20 ते 30% खाली आलेत. त्या तुलनेत लार्ज कॅप कंपन्यांचे शेअर्स स्थिर आहेत. हमी भावापेक्षा 50% जास्त तुरीला बाजारात दर मिळत असल्याने सरकारला शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करणं अशक्य झालंय. बाजारात जास्त दर असल्याने नाफेडला आतापर्यंत केवळ 20,000 टन तूर डाळ खरेदी करता आली आहे. सरकारला यावर्षी 10 लाख टन तुरीचा बफर स्टॉक तयार करायचा आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 10,400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत रेट मिळतोय. विमा कंपन्यांकडे बिन दाव्याची 25,000 कोटींची रक्कम पडून आहे. ज्या पॉलिसीधारकांची 1,000 रुपयाहून अधिक बिन दाव्यांची रक्कम आहे त्यांचे नावं वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे निर्देश विमा नियामक मंडळ म्हणजेच IRDAने विमा कंपन्यांना दिले आहेत. तसेच दर 6 महिन्याला ही यादी अपडेट करावी लागणार आहे. ज्या पॉलिसींचे दावेदार सापडले नाहीत अशा पॉलिसी बिन दाव्याच्या कॅटेगरीमध्ये टाकण्याचे निर्देशही IRDAने दिले आहेत. LICच्या कर्मचाऱ्यांना 16% पगारवाढ देण्यास मंजुरी मिळाली आहे. या पगारवाढीचा सुमारे 1,10,000 कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. पगारवाढीमुळे LICवर 4,000 कोटींचा बोजा वाढणार आहे. तसेच LICला कर्मचाऱ्यांच्या एकूण वार्षिक पगारासाठी आता 29,000 कोटींची तरतूद करावी लागेल. यावर्षी पगाराच्या थकबाकीसाठी LICला अतिरिक्त 7,000 कोटी रुपये बाजूला ठेवावे लागणार आहेत. गेल्या 5 ट्रेडिंग सेशन्समध्ये LICचा शेअर 10% खाली आलाय. अदानी ग्रुपच्या कंपन्यांची अमेरिकेत चौकशी होणार असल्याने आज शेअर बाजारात अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सची किंमत 2 ते 4% खाली आली आहे. अदानी एंटरप्राइजेस या शेअर्सची किंमत 4% कमी होऊन तो शेअर 2976 रुपयाच्या जवळ ट्रेड करत होता. तर अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्येही 3% घसरण पाहायला मिळाली. दरम्यान अदानी समूहाकडून या आर्थिक वर्षात सुमारे $104 कोटी भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.